सगळ्या लोकांना प्रश्न विचारतो, ह्या 10 महिन्यात पेशी गेल्या कुठं? पेशीच वाढा का? पेशी वाढल्या कोणत्या? का नाही वाढल्या? ऐका, का नाही वाढल्या? एक, प्रदूषण कमी झालं, हवा स्वच्छ झाली, पाऊस वाढला, गारवा तयार झाला, पिकं हिरवी झाली, मानसिक संतुलन डॅमेज झालं, जनता निरोगी झाली. तुमचं काय मत आहे? 80% जनता सध्या निरोगी आहे. मेडिकलमध्ये 2च औषधं खपत आहेत सध्या, सॅनिटायझर आणि मास्क. आजारीच पडा ना माणसं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हायवेचं जेवण बंद झालं, जनता निरोगी झाली. रोटी गेली. शेतकऱ्याच्या घरात चपातीला तेल नाही, पण पूर्ण भाजलेली आहे. तेल नसू द्या. नालायक पैसे देऊन हायवेला चपाती खात्या. त्याला रोटा म्हणतात का? रोटा का रोटी काय म्हणतात? तंदूर. इतका तंदूर येतो, तो शिजवायला हुक आहे, त्याला हुक. 1 2 3 कुत्र्यासारखं फिकतात, कुत्र्यासारखं. तरी हा टॉमी म्हणतो अजून 2 दे, अजून 2 दे. हा नालायक अवलादीचा टॉमी. आणि तो रोटीत काय तंदूर हातात जर घेतला तर अख्खं हात पांढरा होतं, एवढं तिला पिटी. काय खावा? तांबडा रस्सा हायवेला खायचा. मेली माणसं. जर 12 महिने तुम्ही घरचंच खाल्लं तर आयुष्यभर तुम्ही निरोगी राहाल. आता हे मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला त्याची लाज. कारण तुम्ही जी झक मारायची ती. पण घरचं खावं. शेतकऱ्याच्या घरात पिठलंच राहते, शेतकऱ्याच्या घरात दूध राहते, आणि दुधासारखं सकस खाणं. दुधाला शेतकऱ्याच्या घरात कोण तोटा गेला? गाय आटली म्हैस, म्हैस आटली गाय, दोन्ही नाही शेळी. बरं, शेतकऱ्याकडे शेळी प्राणी असा आहे, कवाही दूध काढा, कोण नाही लहर आली. चहा उकळत आला, बरं दूध यायला टाइम नाही, माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं. पण माना नाही तर नका मानू, हे घडलंय किंवा नाही. गाथा सांगतोय मी, नाही सांगत. युक्त आहार विहार. मग कोरोनाच्या काळात पहिलं पथ्य, बाहेरचं खायचं बंद करा, आणि 2 पथ्य पाळाच. यावर आपलं मत काय? आता अजून 1 वर्षानं 2 रोग येणार आहेत. आपले खोटं ठरत नाही का ते? कायम खरं. मी म्हणत होतो 2020ला लग्न होणार नाही. 3 सीझन गेले, काहींचे 3 रेंज गेली, काहींची रेंज. जोडीदारांचे ऑपरेशन झाले पठ्ठ्या तासात. हे गणपती बुडवायला. आहेत का नाही? आता अजून 2 रोग येणार आहेत. एक, 2 वर्षात पटलं तर हा म्हणायचं. शिक्षक लोक, शाळेतले पोरं, अजून 2 वर्षात 80% जनता दृष्टीदोषानं आजारी होणार आहे. काय मत आहे तुमचं? दृष्टीदोष, डोळे जाणार. आणि आज 80% लोकांना दिसायला कमी आहे. तुमचं काय मत आहे? डोळे गेले. का गेले? डोळ्याला 4 दोष आहेत. निकल दृष्टीता, दूरदृष्टीता, दृष्टी सातत्य, दृष्टी वैमश्य. काहीला अंतर्वंगाचा भिंगाचा चष्मा आहे, काहीला बहिर्वक्र भिंगाचा चष्मा आहे. पण हे 5-7 हजाराचं जे खोकडा आलंय, पागल यडपाट माझे मेंदू. चैन उघडी, येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला रोग का म्हणाले यांना? हलकट क्वालिटीचे. आणि त्याच्यामुळं विनोद समजू नका. 2 मिनिटात सांगू. अभंगाकडे येण्यापेक्षा मोबाईलचा दुष्परिणाम किती झाला सांगू 1 मिनिटात. त्याच्यामुळं माणसातली संवाद संपला. तुमचं काय मत आहे?
विठाला 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 पाया पडू सर 20 माणसाचा संवाद संपलाय. तुमचं काय मत आहे? आणि शिकलेल्या लोकांना महाराज मंडळीला सांगतो, कोणत्याही माणसावर कोणतंही संकट आलं तर ते दुःख कुणाला तरी सांगत जा, त्याने दुःखाचा पावर कमी होतो. तुमचं काय मत आहे? मानसिक तणाव होत नाही. आणि आज सगळी माणसं मानसिक टेन्शन मध्ये आहेत. मोबाईल मुळे बोलणं बंद झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन हाय थिंकिंग झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. म्हणजे रक्त कमी झालं, विचार बोलत जा जास्त झाले, टेन्शन, झोप नाही, एकटा येड्याबाबली तुरीत डांबरीला हायवेला. बरं, बोलायच्या पद्धती इतक्या मूर्ख आणल्यात मोबाईलवर. एनो एनो कुठे नदी वय जळतो येतो. एनो बोलायच्या पद्धती पहा ना कशा आहे. एनो 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 एनो. आता इकडे लाव, काय नालायक माणूस आहे. इकडं रेंज आहे, बोल किती बोल. हा विनोद आहे, हा विनोद आहे. आणि त्याच्यामुळं पुढं ऐका, आता पुढं सांगूनच टाकतो 2 मिनिटात. माणसांचा संवाद कमी झाला आणि विचार वाढले. माणसं तणावात आहेत आणि त्यामुळं माणसं चिडचिडी झाली, चिडचिड वाढली आणि परिणाम झोप येत नाही. झोप येत नाही, टेन्शन वाढलं म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला. खरंय का खोटं आहे? आता ऐका कसा कसा तो नदीवर गेला सांगूनच टाकतो. मोबाईल घेतला, मोबाईल घेतला, सारखं मोबाईल मध्ये पाहिल्यामुळं सारखं तू खाली बसून घे बरं एकदा. सारखं मोबाईल मध्ये पाहिल्यामुळं संवाद कमी झाला. शरीरातलं रक्त अगोदरच कमी आहे पण विचार जास्त आहे. त्याच्यामुळे तो टेन्शन मध्ये आला. परिणाम टेन्शन मध्ये झोप यावी म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला. आणि दारू पिल्याने झोप येते हा भ्रम त्याचा तयार झाला. दारूला सुरुवात केल्यावर पैसे कमी पडले म्हणून त्यानं चोरीला सुरुवात केली. नीट आहे का? 2-4 वेळा चोरी त्याला सक्सेस झाली. कोणती? मोटर चोर, मोटरसायकल चोर, टायर चोर, ट्यूब चोर. ती चोरी यशस्वी झाल्यामुळं त्यानं डायरेक्ट मोठ्या चोरीला सुरुवात केली. पंप लुटणे, सुपारी घेणे, खून करणे. हे ज्ञानानं झालं का अज्ञानानं? अज्ञानानं. काय नडलं? मोबाईल. सुरुवात काय झाली? दारू. परिणाम काय झाला? चोरी. चोरीमध्ये काय झालं? भारीतला मोबाईल घेऊन ॲप सापडला आणि ॲप उचकून त्याला ॲपमध्ये पोरगी सापडली. हा किंवा नाही? आता ॲपवर पाहिलेली जी पोरगी आहे तिचं तुम्ही शील पाहिलं, तिचं कुळ पाहिलंय, तिची खानदान पाहिली, तिने किती पोरं संपवली हे पाहिलं नाही. पण तुम्ही बाकी नादे. आणि तिनं ओळखलं हे येड आहे, लुटाय हरकत नाही. मग भारीतला भारी मोबाईल घेतला तिला. कुणाकून? त्याच्याकडून. तो जवळजवळ पहिलाच तो दारुड्या होता, चोरही होता. त्याच्यात त्या पुरीने त्याला कामाला लावलं. पण त्यासाठी पोराला आणि पुरीला माझ्या आईनं दुसऱ्याच्या शेतात काम केलं असताना माझ्या आईची इज्जत गेली याचं त्याला वाईट वाटलं नाही. माझ्या बापानं बनियान मळालं तर पलटी करून घातलाय. माझ्या बापानं फी भरायची तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. माझा बाप देवळा पुढे शब्द बोलला तर लोक ऐकत होती. तोच माझा बाप बनियान मध्ये मुंडकं गुंतून रडला. पोराला त्याची लाज वाटली नाही. तुमचं काय मत आहे? लाज नाही वाटली पोरीला का? माझी आई कापूस वेचायला गेली तर कपाशीच्या बोंडात गुंतून तिचं लुगडं फाटलं. दुपारी माझी आई कापूस वेचताना बांधावर जेवायला बसली तर माझ्या आईच्या भाकरीवर कालवण नव्हतं मारा. तिनं लोणचं भाकरीला चोळलं. लोणचं
आणि माझ्या आईनं दिवस काढले, पण माझ्या वागण्यानं माझ्या आईची इज्जत गेली याची त्यांना शरम वाटली नाही. तुमचं काय मत आहे? माझा बाप 10वीची 500 रुपये फी भरायची म्हणून माझा बाप शाळेत गेला महाराज आणि पाया पडला सरांच्या. कापूस इकून तूर इकून पैसे देईल, पण माझ्या मुलाचा फॉर्म भरा याची त्या कार्ट्याला लाज वाटली नाही. त्या पुरीनं पोरानं फायनल निर्णय घेतला, पळून जाणे. आता ऐका, पळून जाण्याला भविष्य काय? जा पळून तुम्ही, पण भविष्य काय? तुमच्याकडे 1-1.5 एकर जमीन नाही, 2-4 लाख बँकेत नाही, बारीतली तुमच्याकडे गाडी नाही, एखादा BHK 2 रूम नाही. मग तुमच्याकडे फक्त चामड्यावर केलेलं नासक प्रेम आहे. बाकी तुमच्याकडे काय आहे? काय आहे तुमच्याकडे? गाडी आहे, 5-7 लाख रुपये पडेल आहेत. बंगल्यातून पोरं पळून गेली तर गावंड्याच्या हाते कामाला जातात. इतकी दरिद्री लोक आहेत. नाहीत चांगल्या घरातल्या पोरी, बाई तिला जागेवर चहा नेऊन देत होती, पोरगी अभ्यास करते म्हणून. ती पळून गेली तर दुसऱ्याच्या घरचे भांडे घासती. इतक्या बिंडोक पोरी तयार झाल्यात. का रे बा म्हणे, तो काला है लेकिन दिलवाला है. सांगा हे खरंय का खोट आहे? म्हणजे पोरींनी इतक्या लाजा सोडल्या का मी एका चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आले. मी एका चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आले. माझा बाप मला देव आहे, पण माझ्या बापाची मान समाजात खाली झाली याची तिला लाजच वाटली नाही की माझा बाप उद्या गल्लीत मान वर कडून कसा चालेल. आणि ही माणसं कधीही यशस्वी झाली नाहीत. गेला पोरगी घेऊन, दिल दिया है कोयताही देंगे. चलो पोरगी गावंड्याच्या हाताखाली गेली, दिल दिया है ईट बी देंगे. गेलेत का नाही? अशी कीर्तनात बसेल 20 जण आहे माया पुढं. आत्ता मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. परिणाम ते प्रेम टिकलं का हो? कमी झालं. दारूची नशा वाढली, प्रेम कमी झालं, उत्पन्न संपलं. त्यानं 2-4 तिच्या ठेवून दिल्या. तिनं लगेच तिच्या जुन्या प्रियकराला फोन केला, ती पळून गेली. हा टेन्शन मध्ये त्याला मेला. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू मी 10व्यात? तो मेला कसा, त्याची ओवी कुठे आहे ज्ञानेश्वरी? पुढाऱ्यांचं चालत. पुढारी तो मेल्यावर म्हणले एक उमद व्यक्तिमत्व गेलं. आता ऐका, ही वस्तुस्थिती मी तुमच्या पुढे मांडली. ही टाइमपास आहे का खरं आहे? म्हणून तरुण पोरांना सांगतो, हे हृदय इतकं सुंदर आहे, हे कुणाला तरी देऊन रस्त्यावर बर्बाद होण्यासाठी दिलेलं नाही. आपण 96 कोळी खानदान रक्त आहे आपलं. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत. आभार गभार नाहीत. आपल्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही. आपण खानदान माणसं आहे. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ कळत. वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उत्ताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा, झाला बिबट्या. आपण भिकार वाघ आहेत, भिकार. मागून की चड्डी फाटेल, फाडून टाकेल. मग ही कोण शिवी? 2 रस्त्यानं दारुडे डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिले, म्हणला तू होऊच शकत नाही, कारण मी राजीनामाच द्यायला नाही. एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला. भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला. तो लंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडा तो, ही घे लंगोटी. झाले दोन्ही मोकळे. आपल्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही. राजे